नियम 260 अन्वये विरोधी पक्षाच्या चर्चेला सुरुवात झाली. अनेक सदस्यांनी चर्चा केली. आता चर्चा प्रस्तावावरील चर्चा पूर्ण झालेली असून माननीय मंत्री महोदयांचे उत्तर सुरू होईल. माननीय भुजबळ साहेब उत्तर. भुजबळ साहेब उत्तर देतील. आजचे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन टेबल केलेले आहेत. सभागृहात शांतता ठेवा. सभापती महोदय, खरं तर काल सुद्धा हा जो गॅसचा विषय आहे त्या संदर्भामध्ये मी सोमोटो जे आहे निवेदन केलं, पण त्यानंतर सुद्धा जे आहे आपण ही चर्चा घेतली आणि याच्यामध्ये सन्माननीय भाई जगताप, सदाशिवराव खोत, राजेश राठोड, प्रवीण दरेकर, शशिकांत शिंदे, निरंजन डावखरे, सचिन अहिर ह्या आदी सन्माननीय सदस्यांनी जे आहे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये उपस्थित केलेले आहेत. अध्यक्ष महोदय, मी काल सांगितल्या त्याप्रमाणे हे खरं आहे. हे सिलेंडरचे दर जे आहेत, LPGचे, PNGचे जे काय असेल, केंद्र शासन जे आहे ते त्याचे दर ठरवतात आणि यामध्ये त्यांनी जे आहे 60 रुपयाची वाढ जी आहे ही आपल्या LPGमध्ये केलेली आहे. परंतु आपण हे एक लक्षात घेतलं पाहिजे की 12ही महिने 300 रुपये भारत सरकार आपल्याला प्रत्येक सिलेंडर पाठीमागे अनुदान देतं आहे आणि पुढे महाराष्ट्र सरकार 3 सिलेंडर जे आहेत आपण देतो. परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये जे आहे हा 60 रुपयाची वाढ जी आहे त्यांनी केलेली आहे. अध्यक्ष महोदय, हेही सांगण्यात आलं की अनेक ठिकाणी काळा बाजार वगैरे होतो आहे आणि म्हणून 8 तारखेलाच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दक्षता फिरते पथकं स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. कमिट्या नेमल्या, त्यांच्यात SP वगैरे त्यांना पण घेतलं आपण आणि राज्यातील 21 जिल्ह्यात आतापर्यंत 2129 तपासण्या किंवा झाडी झाल्या. 1208 सिलेंडर्स आपण जप्त केली. हा एकूण जे आहे त्याची किंमत आहे 33,66,411 रुपये. 23 गुन्हे दाखल केले, 18 लोकांना अटक सुद्धा केली आपण, की जेणेकरून जे आहे आणि जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अन्वये या संदर्भामध्ये कठोर कारवाई सुरू झालेली आहे की कोणी जे आहे असा काळा बाजार करून साठेबाजी करून लोकांना अडचणीत आणू नये. आता या राज्यामध्ये पेट्रोल, डिझेल, LPGचा पुरेसा साठा आहे आणि भारत सरकारने ह्या ज्या सरकारी रिफायनरीज आहेत, कंपन्या आहेत, त्यांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत आणि तुमच्याकडे असलेले बुटेन किंवा प्रोपेन याचा उपयोग जो आहे करून LPG जास्तीत जास्त त्याचं उत्पादन तुम्ही वाढवा. आणि म्हणून आज 9,000 मेट्रिक टनवरून 11,000 मेट्रिक टनपर्यंत हे उत्पादन त्यांनी वाढवलेलं आहे. आणि याची जी आहे जी काही मागणी येते ती मागणी आपण पूर्ण करतो आहोत. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असं कोणी म्हणालं, पण ते पेट्रोल आणि डिझेलचे दर माझ्या माहितीप्रमाणे वाढलेले नाहीत, वाढतील. आता साहेब असं हायपोथेटिकल उत्तर कसं काय दिलं तर वाढतील तर काय, आपण अशी अपेक्षा करूया की वाढणार नाहीत, अशी सदिच्छा अशा धरायला काय अर्थ आहे.
आणि या टंचाई व्यवस्थापन आणि कायदा सुव्यवस्थेचं परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. इथेनॉलचा प्रश्न जो आहे सन्मान्य सदस्य खोत साहेबांनी उपस्थित केला होता. हा पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल किती वापरावं हे केंद्र शासनाच्या धोरणाचा भाग आहे. 20% इथेनॉल मिश्रण सध्या लागू आहे. गॅस पुरवठ्याची अडचण निर्माण झाल्या कोळसा, रॉकेल इत्यादी पर्यायी इंधन वापरण्यासाठी आपण त्याची शक्यता तपासून त्यानंतर केंद्र सरकारकडे सुद्धा हा मुद्दा आपण नेतो आहोत. इथेनॉलचा अधिक आपल्याला वापर करता येईल का. आणि तुम्हाला सांगितलं मी की केरोसिनच्या बाबतीमध्ये सुद्धा कोर्टाने थोडीशी त्यावेळेला सांगितलं होतं काही 8-10 वर्षापूर्वी उज्ज्वला असेल तर तुम्हाला केरोसिन देता येणार नाही. परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना कळवलेलं आहे की एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यामुळं आपल्याला केरोसिनचा सुद्धा पुरवठा करावा लागेल. परंतु ती केरोसिनची जी पुरवठा करणारी साखळी जी आहे ती सध्या तुटलेली आहे. पूर्वी आपल्याला माहिती आहे की एक बैल असलेली गाडी असायची आणि मुंबईमध्ये त्या गाड्या फिरायच्या. 500-700 गाड्या होत्या त्या शिवडी भागामध्ये आपल्या. पण आता ते जवळजवळ आता तिथे दिसतच नाही. परंतु जे जे केरोसिन डीलर्स आहेत त्यांच्या मार्फत आपल्याला केरोसिन देता येईल. आणि ह्या ज्या कंपन्या ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या ज्या डिझेल पेट्रोल कंपन्या ज्या आहेत त्यांच्या त्या ठिकाणी जे आहे आपण हे केरोसिन उपलब्ध करून देणार आहोत. म्हणजे IOCL असेल, BPCL असेल, HPCL असेल तर या ठिकाणी जे आपल्याला ते करता येणार आहे. आता यामध्ये आपण सांगितलं की शाळा, कॉलेजेस, इतर ठिकाणी हे काय करणार. आता घरगुती गॅसचा वापर झाल्यानंतर उरलेला जो काही गॅस असेल त्या बाबतीमध्ये आपण जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे की शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृह, शासकीय खानावळ, मध्यान्ह भोजन योजना, अंगणवाडी आणि शैक्षणिक संस्था अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या खानावळी यांना जे आहे सिलेंडरच्या माध्यमातून 100% वाटप आपण करावं. आणि बाकीचे जे काय आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे की 50% पर्यंत त्यांना बाकीच्यांना मदत आपल्याला करता येणार आहे. तर अध्यक्ष महोदय, दरेकर साहेबांनी सुद्धा सांगितलं इंधन उपलब्ध त्याबद्दल सुद्धा इथं जी माहिती आहे त्यानुसार रिफायनरी जे आहे पूर्ण क्षमतेनं कार्यरत आहेत. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.